तर हे वरचं आहे ना ते पण क्लीन करून घेते. तुला दाखवलं होतं मी तो वेस्टर्नला, पण मला हे इथून बघा असं फ्लोई इथून आगं असं आहे वेगळं दिसतं ते कर बॉडी वेगळी दिसते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11 आणि तेच आता मी बनवते ना मेथीची भाजी बनवलेली आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे, पोळ्या करते आणि कांद्याची पात पण करणार आहे. कारण मेथीची भाजी एकदम थोडीशी झाली त्याच्यामुळे कांद्याची पात पण करणार आहे. आणि आज मला ना पूर्ण हे क्लीन करायचं आहे, काय म्हणता आपलं चिमणी आणि वरची कॅबिनेट. म्हटलं आज क्लीन करून घेऊ स्वयंपाक झाला की. तर खूप दिवस झाले क्लीनच केलं नाही. आणि चिमणीसाठी मी तुम्हाला माहिती कोणतं क्लीनर वापरते ज्याने चिमणीचे डाग पूर्ण क्लीन होऊन जातात, तेलकट वगैरे. आणि आतून पण खूप खराब आहे तर ती डीप क्लिनिंग लवकरच मला करायची आहे. तर तुम्हाला दाखवते आतून किती तेलकट झालेली आहे. म्हणजे एवढं तेल आपलं सोक करतं चिमणी, तर एवढी उपयोगाची असते. जर चिमणी नसती ना तर मग माझं हे किचन पूर्ण व्हाईट आहे ना ते सगळं तेलकट झालं असतं. व्हाईट पूर्ण येल्लोइश. ही फरची पण मागची पूर्ण खराब झाली असती. पण चिमणीमुळे एक म्हणजे छान किचन असतं. तर खरंच चिमणी खूप जरुरी आहे. आणि बघू शकता तुम्ही किती चिमणीमध्ये तेल ॲब्झॉर्ब करण्याची म्हणजे पॉवर असते आणि किती ते तेल ओढून घेतं वाफेद्वारे. तर तुम्हाला मी ते दाखवते. तर इथे चिमणी आहे, आता आपण ऑन करू. बघू शकतो ऑन झालेली आहे. आणि आता तुम्हाला तेल दाखवते त्याच्या खाली किती जमा झालं. तर बघू शकता एवढं तेल बघू शकता. पूर्ण तेलाने खराब झालेली चिमणी. एवढं तेल आपलं सोक करतं आणि इथे आणतं. तर हे क्लीन करायचं मला, डीप क्लिनिंग इथली. तर असं तेल जमा होऊन राहतं चिमणीमध्ये. बघू शकता इथे एवढं तेल आहे. तर एवढं तेल जमा होतं, तुम्ही बघितलं असेल तर ते डीप क्लिनिंग करायचीच आहे. 2 महिन्याने 3 महिन्याने तुम्ही करू शकता डीप क्लिनिंग. तसं ऑटो क्लीन आहे, ऑटो क्लीनला लावलं ना तर सगळं तेल मेल्ट होऊन याच्यामध्ये येतं इथे ट्रेमध्ये. तर ते ऑटो क्लीन लावावं लागेल स्वयंपाक झाला की. तरी पण ते ऑटो क्लीन लावलं ना, आता ही ऑटो क्लीन चिमणी आहे म्हणजे ती स्वतःच क्लीन होऊन जाते मधून. पण तरी मग थोडंसं तेल वगैरे झालं तर ते जाळी काढून घासावीच लागते. तर कोणतीही वस्तू आपल्याला स्वतः करावंच लागते, ते किती पण ऑटो क्लीन असलं तरी. तर मग एक दिवस डीप क्लिनिंग करेल, त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कशी डीप क्लिनिंग करता वगैरे. जे माझे नवीन व्ह्युअर्स असेल त्यांच्यासाठी. जुने आहे त्यांना तर माहिती, माझे 2 व्हिडिओ आहेत ते डीप क्लिनिंगचे. नवीन व्ह्युअर्स असेल त्यांच्यासाठी परत मी करेल. आणि तेच आज फक्त वरतून चिमणी क्लीन करणार. वरची कॅबिनेट्स आहे ना ग्लास कॅबिनेट ते सगळे क्लीन करून घेणार. तर चला आता मी पटापट ना स्वयंपाक करून घेते, पोळ्या करून घेते साईडला. आणि त्याच्यानंतर कांद्याची पात पण करायची आहे. आता पटापट पोळ्या करून घेते, कांद्याची पात तयार करते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. आवडून झालेलं आहे, मस्त जेवण झालं. म्हटलं चला आता ना चिमणी क्लीन करून घेऊ आणि कॅबिनेट्स वरची क्लीन करून घेऊ फक्त. आणि गॅस वगैरे तो थोडंसं क्लीन म्हणजे जसं पुसून घेणार. ते नंतर आवडेल. एक स्टेपने गेलं तर म्हणजे कसं दम पण लागत नाही, काहीच नाही. आणि एवढं काही खराब पण नाही, पण तरी मग फक्त पुसून घेणार साईडचं ओटा. आणि चिमणी आणि वरचं नीट क्लीन करायचं आहे. तर चला आता सुरू करू. तर पहिल्यांदा तर ना हे साईडचं सगळं मी एका साईडला नेऊन ठेवते इकडे या साईडला. कारण ना आधी मी चिमणी क्लीन करून घेते. तर हे ना गॅस साठी आहे म्हणजे शेगडीसाठी. तर ते क्लीनर मी टाकून ठेवते म्हणजे ना
नंतर पुसायला इझी जाईल. तर आधी हे क्लीनर टाकून ठेवते. तर क्लीनर टाकून ठेवलं ना म्हणजे सगळे डाग वगैरे सगळे पटकन इझिली निघून जातील. बघू शकता क्लीनर टाकून ठेवलेला आहे. आता आपण चिमणीचं क्लीनर टाकून घेऊ. तर चिमणीसाठी मी ना हे वापरते आपलं लायझॉलचं काय म्हणतात किचन क्लीनर. तर त्याच्याने पटकन ना डाग क्लीन होतात चिमणीचे. मी चिमणीसाठी हेच वापरते. बाकी मग गॅस वगैरे म्हणजे शिगडी वगैरे पुसण्यासाठी हे वापरते. असे 2 क्लीनर आहे. हे पण किचन सेफ फॉर फूड किचन साठीच आहे. हे पण बेसिक सिंक वगैरे. तर हे मी याला वापरते आणि बॅक फ्लॅश आहे ना फरची त्याला वापरते आणि हे वरच्याला. चला आता आपण क्लीन करून घेऊ वरचं पण. तर इथे स्टूल आणलेला आहे उभं राहण्यासाठी आणि तर मऊ कपडा. तर आता चिमणी क्लीन करून घेऊ. आधी चिमणीचं बटन बंद करू. आणि हे वरचं आहे ना हे सुद्धा मी वरचं आहे ना ते पण क्लीन करून घेते. तर आता चिमणीला हे क्लीनर मारून घेऊ. तर आता थोडं 2 मिनिटातच राहू देते. आणि जे कॅबिनेट्स आहे ना ते पुसायला मी हे वापरते कॉलिंग वापरते. एवढंच उरलेलं आहे. तर आता हे या साईडला आधी चिमणी क्लीन करून घेते मग बाकीचं. चला आल्हाद पुसून घेते. आणि हे तुम्हाला दिसत असेल ना चिमणी ही ग्लास आहे पूर्ण. आणि आज संडे स्पेशल मस्त मटन करायचंय. खूप दिवसांनी म्हटलं त्याला मटन करू. तर थोड्या वेळाने 4 वाजता जाऊ आम्ही आणायला. फ्रेश मटन 4 वाजता मस्त म्हणजे फ्रेश असतं कापतात ते. म्हटलं आज मटन करू. खूपच तेलकट चिमणी आहे तर मला 2-3दा क्लीन करावं लागणार आहे. नेस लागत नाही ना तोपर्यंत मी क्लीनच करत राहते. आता जेव्हा एकदम स्मूथ लागेल ना पुसताना तरी हे टिश्यू पेपर घेतलेला आहे. टिश्यू पेपर नाही एकदम स्मूथ लागते. मला छान पुसली गेली आहे आपली चिमणी. एकदम चकाचक दिसते. आता मी ना साईडचं थोडंसं क्लीन करून घेते.
आता चिमणीचा खालचा भाग आहे ना तो तर फायनली ती चिमणी क्लीन झालेली आहे। तर आता आपण याचं काम झालेलं आहे, हे ठेवून देऊ। याचं पण काम झालेलं आहे। आता गॅस मी नंतरच क्लीन करणार। चला आता हे कॅबिनेट क्लीन करून घेते, आधी इकडून सुरुवात करते। इथून सुरुवात करते गॅस क्लीन काय म्हणतात कॅबिनेट।
तर इथं फायनली ह्या एवढ्या 3 क्लीनरने मस्त क्लीन झालेलं आहे आपलं किचन. वरचे चिमणी क्लीन झाली, नंतर कॅबिनेट क्लीन झाले, आपलं शेगडी क्लीन करून घेतली आणि खालचा ओटा क्लीन करून घेतला. तर झालेली क्लिनिंग. आता खालचे कॅबिनेट्स एक दिवस पुसेल मी ते. तर आज सुट्टी होती तर म्हटलं मस्त पुसून टाकलं सगळं. चला आता चहाच्या टाइमला बोलते तुमच्याशी. चला बघू शकता आपली गॅस वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. वरचे जे आहे ना काचेचे कॅबिनेट ते सुद्धा क्लीन झालेले आहे. चिमणी क्लीन झालेली बघू शकता. तर इथे मी दिसत असेल तुम्हाला एकदम क्लीन झालेली आहे. कॅबिनेट क्लीन झालेली, नंतर आपलं गॅस पण क्लीन झालेला आहे बघू शकता. ओटा लांबून दाखवते तुम्हाला बघू शकता सगळं क्लीन झालेलं आहे. तर असं आपलं चिमणी कॅबिनेट आणि हे पूर्ण क्लीन झालेलं आहे. चला आता ना चहाच्या टाइमला बोलते. याची पण केस वॉश केली मस्त छानपैकी बघू शकता केवढे मोठे झाले. चला तर आम्ही चाललेलो आहे सिटी सेंटर आणि झुडिओ मॉलला. का त्या दिवशी जायचं होतं झुडिओला, तर तिथे जायचं आहे. तर चला इथे झुडिओला आली होती आणि इथे छान कलेक्शन आहे ना एथनिक. बघू शकता ग्रीन. तुला दाखवलं होतं मी तो वेस्टर्नला, पण मला हे इथून बघा असं फ्लोई इथून आगळं असं आहे, वेगळं दिसतं ते कर बॉडी वेगळी दिसते ती. बघू शकता कॉट सेट आणि हा कलर किती छान आहे, मोठा आहे ना. हे बघ आता हे असं घालायचं, पण ते आता जेव्हा पार्टी वेअर वगैरे हे बघ हे असं डायरेक्ट घालायचं गळ्यामध्ये. हे आता घालतात, छान आहे ना. नंतर काय पर्स बघ छोटे, बॅग लाडपाईच्या हे ग्रीन. छान आहे ना तेच. तर तेच मस्त जेवण झालं आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही सिटी सेंटरला आणि झुडिओला गेलो होतो आणि तेच थोडंसं फिरलो तिथे. झुडिओला तर मस्त छान कलेक्शन आलं, कॉलरचे टी शर्ट टॉप वगैरे आलेले आहे, पण ते मला एवढं आवडत नाही. नंतर एथनिक वेअर बघितले तर ते म्हटलं काय घ्यायचे, तर असंच मग बघत होतो. कियारासाठी 1-2 ड्रेस घेतले आणि नंतर मग सिटी सेंटरला गेलो मस्त. तर तिथे थोडंसं फिरलो वगैरे. जे पण बघू शकतो सगळं क्लीन केलेलं आहे आणि डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहे, एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. व्हिडिओ इथे सेंड करते. आजचा असा माझा ब्लॉग होता पूर्ण. किचन क्लीन म्हणजे कॅबिनेट्स क्लीन केली, चिमणी क्लीन केली. तर ह्या पद्धतीने मी चिमणी हप्त्यातून एकदा वगैरे अशी क्लीन करत असते किंवा 8 दिवसातून वगैरे जशी तेलकट झाली तशी. आणि कॅबिनेट्स पण हप्त्यातून एकदा वगैरे अशी क्लीन करत असते. आता हे जे खालचे आहे ना आपले व्हाईट कॅबिनेट, तर ते क्लीन करायचे आहे. तर ते बघितलं होतं उद्या किंवा परवा जसा वेळ भेटेल तसा, कारण उद्यापासून पण स्कूल स्टार्ट मुलांची, तर मग वेळच भेटत नाही आणि दमून जाते एकदम. तर असा होता ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.